नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य जनसंवाद कार्यक्रम वृंदावन लॉन मौदा येथे आयोजित करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, शिवराज बाबा गुज्जर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, उपविभागीय अधिकारी सचिन गोस्वामी, तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, गटविकास अधिकारी विजय झिंगरे, मुख्याधिकारी रुचा धापडे, अनिल निदान, मुकेश अग्रवाल, मोरेश्वर सोरते, राजू सोमनाथे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते। या भव्य जनसंवाद कार्यक्रमामध्ये नागरिकांनी विविध विभागाच्या संबंधित तक्रारी अर्ज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले असून मौदा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मौदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या भोंगळ कारभारांवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोष व्यक्त केले असून ह्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करणार असल्याचे आपल्या भाषणातून कान उघडणी केली असून पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे नागरिकांनी लेखी स्वरूपात 1200 अर्ज दिले असून तालुक्यातील प्रशासन आता तरी जागे होणार का असा प्रश्न भव्य जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी उपस्थित केला आहे। छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, मौदा। खात्यातील उड्डाणपूर वर लाईट लावणे, खात्यातील अल्पसंख्याक पैसे अधिकाऱ्यांना नजर चुकीने परत गेलेले आहे। 21-22 मध्ये दलित वस्ती 10% पैसे मिळालेले नाही। 2010 मध्ये सर्व शिक्षण अभियान अंतर्गत 9 लाख रुपये पैसे कोरोना काळापासून मिळालेले आहेत। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी, घनकचरा, शौचालयाचे काम मंजूर असून निधी उपलब्ध झालेला नाही। ग्रामपंचायतच्या लोकांनी अर्ज केलेला आहे। कैलास वैद्य यांनी हे जे 4 विषय दिले ना, 5 विषय त्यांनी दोघांना पत्रावर द्या। वेगवेगळे अधिकारी आहेत, प्रत्येक पत्राला वेगळा अधिकारी आहे। त्यामुळे 5 विषय तुमच्या सरपंचाने 5 अलग अलग करून द्या। करावं द्या आता नंतर देताना मात्र तसे। आता जेव्हा आम्ही एजीओला अधिकारी करतोय ना, 5 अर्ज वेगळे द्या। एका ऍप्लिकेशनवर 3 कामं असतात तर 3 अधिकारी वेगळे आहेत। एक अधिकाऱ्याकडे जाते, 2 राहून जाते, 5 कामं वेगवेगळे द्या। मध्ये मुलाला नोकरीला लावण्याबाबतचा अर्ज आहे। माझ्या शेतीचा रस्ता पूर्ण काढण्यासाठी जमा गुगल मुख्यमंत्री सहायता निधी कल्याणची पहाट वाला 2 अर्ज व्हॉट्सअप करा। पांढरा रस्ता मंजूर करण्याबाबत अर्जुन घोगडेंचा अर्ज आहे। आज मी सर्वांचे अर्ज घेतले एजीओ, आज मी काही बोलू नाही अधिकाऱ्यांबद्दल, पण या जनसंवाद मधला जो अर्ज आहे, जो तुमच्या अधिकारात आहे, तुम्ही त्या अर्जावर काम नाही केलं मात्र तुमच्या विभागीय चौकशा लागतील, तुमच्या सीआर मध्ये नोंदणी होती, मी डायरेक्ट सीआर मध्ये नोंदणी घालवली। बदल्या काही ह्या ठीक आहे, बदल्या काही करून फायदा नाही। एकदा विभागीय चौकशी झाली का सर्व होऊन जातं सर। पंचायत समितीचे सर्व अधिकारी, तहसीलचे सर्व अधिकारी आणि कोणी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालवा। कारण माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं आहे, माननीय एकनाथ शिंदे, अजित पवारांनी सांगितलं, आपल्याला सरकार जे आहे गतिमान सरकार, पारदर्शी सरकार चालवायचं असं ते रेती चोरी, ह्या चोऱ्या त्या चोऱ्या बंद झाल्या पाहिजे। आपल्या तहसील कार्यालयाच्या पूर्ण स्टाफनं पारदर्शी वागलं पाहिजे, आपल्या पंचायत समितीच्या स्टाफनं पारदर्शी वागलं पाहिजे आणि जनतेमध्ये सिओनी, नगरपालिकेच्या सिओनी या ठिकाणी आता जे अर्ज आले ते निकाली काढले पाहिजे। पुढच्या वेळी मात्र त्याच्याकडे अर्ज आले समजेल मी आमच्या प्रशासनाचा फेल्युअर आहे, एजीओ पूर्ण वेळ लक्ष द्या आणि जो अधिकारी मी दिलेल्या आता दिलेल्या अर्जावर काम असेल त्यांना त्या अधिकाऱ्याचं स्पष्ट नाव मला कळवा, त्याला काय कारवाई करायची मी करीन। पण तुम्ही त्यांच्याकडे काम करून घेणार नाही तर मग तुमचं फेल्युअर आहे, एजीओचं फेल्युअर आहे। मग एजीओ जबाबदार आहे, तुम्ही त्याला जबाबदारी द्या। प्रत्येक आठवड्याचा आढावा घ्या, सर्व घटकाचा आढावा घ्या, यातला एक पेपर महत्वाचा त्यावर मी सही केली आहे। एकदा मी सही केली का माझ्या लक्षात आहे देवरांनी काय म्हटलंय, तुमांनी काय म्हटलंय, कोपऱ्यांनी काय म्हटलंय, कुंभापूरनी काय म्हटलंय, मी स्वतः अर्ज माझ्या नजरेकडे टाकले। हे सर्व अर्ज मला पाठ झाले। मला कुठल्या गावाचं विचारलं मी पाठपटा सांगतो कोणत्या गावाने काय म्हटलंय। देवेंद्र गोडबोलेच्या 10 अर्जामध्ये काय मला माहिती आहे।
10 अर्ज कशात दिले, म्हणजे कोणी अर्ज काय दिले सारं माहिती आहे, पाठ आहे मला. आणि त्यामुळं मी तुम्हाला आठवणीने सांगतो, हे सर्व करा. मी मोरेश्वर सोडते आणि संपूर्ण टीमचा आभार मानतो. एक जनसंवाद जरी अधिकाऱ्यांनी केला असेल तरी भारतीय जनता पार्टी जी आमची टीम आहे मोदयाची, त्यांनी या व्यवस्थेला थोडी मदत केली आहे सरकारच्या. ठीक आहे, सरकारी पार्टी असल्यामुळे तुम्ही आम्हाला मदत केली पक्षाने, कारण ज्याची पार्टी असते त्याला मदत करावीच लागते. काँग्रेस असेल तर काँग्रेसला मदत करतात. तर आपलं सरकार म्हणून माननीय मोरेश्वर सोडतेची आपल्या सर्व टीमनी मदत केली या कार्यक्रमाला चांगलं करण्याकरता. मी मोदयाच्या टीमचं, बाबा गुजरचे आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की आपण पुढे चांगलं काम करू. हा तालुका समोर नेऊ. धन्यवाद.